हाय गाईज, सर्वांना मेसाबाईचा नमस्कार। आणि काल मुंबईवरून घाटकोपरमधून मेसाईची पालखी निघाली आपल्या मेसाई देवी भक्त परिवाराची। आणि पालखीमध्ये भरपूर स्त्री पुरुष सगळे आहे, माझे शिष्य परिवार आहे, मित्र परिवार आहे। आईची पालखी खांद्यावर घेऊन आम्ही पायी निघालो। आता घाटकोपरपासून आम्ही काल रात्री आमचा मुक्काम झाला पनवेल कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये। हे बघू शकता, पाठीमागे स्मशानभूमी आहे आणि आपली आई मेसाई स्वतः स्मशान निवासीने। आणि आम्ही मागच्या वर्षीपासून या स्मशानामध्ये थांबतो, मागच्या वर्षी थांबलो होतो। आणि आता इकडे गाडी वगैरे लावलेले, नाश्ता वगैरे, चाय वगैरे बनवला आहे। आणि थोड्याच वेळात परत आईची आरती होणार आणि आईला इथे प्रदक्षिणा मारून मग आम्ही परत चालत निघणार। भरपूर कडक ऊन आणि एवढ्या उन्हामध्ये चालत आता आम्ही पुढच्या स्पॉटला जाणार। दुपारच्या स्पॉटला जेवण वगैरे होईल, तिथून परत चालणार आणि संध्याकाळी दुसऱ्या मुक्कामच्या स्पॉटला जाणार, तिकडे मुक्काम होणार। आणि मग उद्या सकाळी आम्ही घाट चढणार आहे। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक शेअर आणि कमेंट करा। बोल मेसाबाई की जय। आधी तिथं कांदा कापतोय कशासाठी? रात्रीची डाळ होती त्याच्यात शेव टाकणार आहे आम्ही आणि पाव आणले त्याच्यात। माई झोपली आहे, ताईकडे बसली। आपला नाव काय? नावर ठेवलं नाही। धीरेन आणि शुभम काहीतरी बोलला। कसं वाटतं आईच्या पालखीला येऊन? चांगलं वाटतंय। तुला कसं वाटतं? नक्कीच आईसोबत आईच्या भेटीला कानूरच्या स्मशान निवासिनीची पालखी। सरिता बोल, आईच्या पालखीबद्दल कसं वाटतंय? खूप छान। स्मशानात राहायचा आनंद, खूप छान झाला। स्मशानात राहायचा आनंद एकदम मस्त। बघू शकता, पनवेल कोळीवाड्याची स्मशानभूमी आहे आणि इकडे हनुमान मंदिर, पनवेल कोळीवाडा, आपल्या आईच्या पालखी सोहळ्याचं। इकडे महादेव, काकाही तसे झोपलेत। यांना आपण पाहिलं का? हे साळवे काका, यूट्यूब फॅमिली बघा। चेतन दादा हाय कर। अविनाश भाऊ मंडळी येत नाही आणि निघाले। आमची डीजे फॅमिली, हे दोन आमचे डीजे वाले कुठे राहिलाय? कालेरला राहतात। नक्कीच करून कालेरमध्ये असेल तर यांना भेटा, डीजेची ऑर्डर द्या। आपल्या दरवर्षीचे पाहुणे या सगळ्यांनी चाय बिस्किट खायला। तर हा महत्वाचा व्यक्ती, माझं नाव करे रोहित गायकवाड। हा, यूट्यूब फॅमिली तुम्ही बघा। हा कधीच माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही। बॅनर बघा आईचा। माझं नाही घेतला। हे बघा, प्राची, सुमी दादा, निकिता वहिनी। तर कसं वाटतं पालखीला येऊन? छान वाटतंय। आमचा कालचा मुक्काम स्मशानामध्ये होता, पण असं वाटलं नाही आम्हाला येऊन की आम्ही स्मशानामध्ये आहे म्हणून। नक्कीच आईसोबत आईच्या पालखीला हा, मेसाबाईचा जय जयकार। तर आमच्या आजी, कसं वाटतं आजी आईच्या पालखीला येऊन? छान वाटतं। आईचे कार्यक्रम सगळ्यांनी करावं, आईचा व्हिडिओ सगळ्यांनी बघावं। नक्कीच आपल्या घराघरात नाशिक जिल्ह्यात मेसाई पोचावी। आणि पहिल्यांदा आले। मी आई मेसाईची सप्तशृंगीची मूर्ती बसवलेली आहे आणि माझ्या दादाला सगळ्यांनी पुरस्कार द्यावा आणि मेसाईसाठी दादाला पुढे आणावं। नमस्कार। असंच आपला ग्रुप पुढे राहावा। दुश्मन आपला जळत असेल त्यांचंही चांगलं। भेटा नक्कीच कानूरमध्ये व्हिडिओ बघणाऱ्यांनी सगळ्यांनी। आमच्या मंडपामध्ये या कानूरला आम्हाला भेटा। मुंबईची पालखी। फोटो काढ ना। 2 मिनिटं भाऊ, 2 मिनिटं।
पब्लिक ये आय करो सब बोल आदिमाई शक्ती की बोल सबाई की जय गाण्याला वाजव ना कोण घ्या खांद्यावर